तसेच होतात. त्याच्या मॅडम आल्या, त्यांनी पण व्हिडिओ नेहमी बघतात माझा फेसबुकवर, तर त्या सहज भेटायला आल्या मला आणि त्यांनी पण पुढचं जेवण देणारे असं अमाऊंट देऊन ठेवली. तर प्रेमा मॅडमसोबत अजून कोणी आलं होतं, तर त्यांनी विचारलं होतं रिक्वायरमेंट काय आहे, मॅडम आल्या होत्या. तर मी सांगितलं होतं गहू, तांदूळ आणि तेल, कारण जेवण इथे बनवलं जातं त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची गरज पडते. तर त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही घेऊन या, आज मार्केटला घ्यायचं पडतं कारण इथे रेट 40-42 रुपये किलो आहे, तसं आम्हाला तिथे रेट कमी पडलेला आहे गहू आणि तांदळाचा. तर आणलेलं आहे, इथे मी आणायला सांगते. त्याचप्रमाणे कर्वे रोड माहेश्वरी मंडळ, महिला मंडळ, आणि खूप छान वाटलं महिला मंडळ म्हणजे तुम्ही सगळे मिळून आणि तुमच्या ग्रुपद्वारे हे काम करताय ना, म्हणजे मी तर काम करतीच आहे, सेवा करते, पण माझ्यापेक्षा तुमच्यासारखी लोक जेव्हा इथे येऊन मदत करतात ना, तर ते काम करण्याचा उत्साह खरंच वाढतो आणि एक शबासकी दिल्यासारखी वाटते की चला आपण जे काम करतोय अजून पुढे तुम्ही मला नेताय असं कुठेतरी वाटतं. आणि जर कधी जमलं तर आम्ही जे मनोरुग्ण सांभाळतो, जे बेघर आहे, तिथे एकदा व्हिजिट करा, एखादा छोटासा प्रोग्राम ठेवा. तर तुमच्या पूर्ण महिला मंडळाचे, आमच्या शांतीबन आजी आजोबांकडनं अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही आज जी काही मदत केली आहे, ती बेडशीट्स, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक बेडवर बेडशीट्स सगळ्या आजींना तुम्हीच द्यायचे, तर त्यांच्या बेडवर टाकतील. आणि त्यांनी आज आपल्याला गहू, तांदूळ आणि तेलाचा डब्बा असं ह्यांच्या महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, ह्यांनी सगळ्यांनी आज दिलेलं आहे आपल्या इथे वृद्धाश्रमात. तर आम्ही नक्कीच त्याचा यूज करू आणि नक्की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या. गहू वगैरे